सोने की चिडिया. प्राचीन भारताला असं संबोधलं जात होतं. काय होतं त्याचं कारण? जाणून घेऊया हा रंजक इतिहास. मानवाची बुद्धिमत्ता, विचारशीलता, कल्पकता आणि सौंदर्यदृष्टी यांनी त्याची संस्कृती विकसित केली. मानवाच्या खाद्य जीवनाचं रूपांतर खाद्य संस्कृतीमध्ये झालं ते यामुळेच. या सुंदर पृथ्वीतलावर मानव हा असा एकमेव प्राणी आहे की जो आपल्या आहाराची निवड स्वतः करू शकतो आणि उत्तमोत्तम पाककृतींची निर्मिती करतो. यासाठी निसर्गाच्या साधन संपत्तीचा वापर कसा करावा याची जाणही त्याला आहे. प्राचीन काळापासून मानव आपला आहार रुचकर, आरोग्यदायी आणि वैविध्यपूर्ण बनवण्यासाठी मसाल्यांचा वापर करत आला आहे. काही वनस्पतींची पानं, फुलं, फळं, मुळं, साली यांचा मसाले म्हणून वापर करायला त्यानं सुरुवात केली आणि कालांतरानं त्यावर प्रक्रिया करून त्यांची पूड बनवण्याचं कौशल्य त्यानं आत्मसात केलं. स्वादिष्ट भोजन बनवण्यासाठी आणि औषधांसाठीही मसाल्यांचा वापर प्राचीन काळापासून करण्यात येत असल्यामुळे रामायणासह प्राचीन साहित्यात अनेक ठिकाणी मसाल्यांचे उल्लेख आढळतात. पूर्वीच्या काळात पाश्चिमात्य देशांमध्ये इंडियन कॉन्टिनेंटल युनायटेड भारत सोडून पूर्ण जगामध्ये स्वादासाठी काळी मिरी आणि मीठ याचाच वापर होत असे. सुरुवातीच्या काळात दळणवळणाची सुविधा अगदीच नगण्य असल्याने अतिशय कमी प्रमाणात भारतातून निर्यात होत असे. त्यामुळे जगातील अरबी व्यापाऱ्यांनी सिल्क रोडची निर्मिती करून मोठ्या प्रमाणावर दळणवळण वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु मसाले व्यापारामध्ये फारसा फरक पडू शकला नाही. सिल्क रोड म्हणजेच पूर्वीच्या काळातील जागतिक व्यापारासाठी वापरला जाणारा प्रमुख रस्ता होय. हा रस्ता नाईल नदीच्या काठानं जंगलातून बनवला गेला. याचं मुख्य कारण हे होतं की प्रवासामध्ये व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या उंट व इतर प्राण्यांना पाण्याची सहज सोय उपलब्ध व्हावी. त्या काळात उंट आणि इतर प्राण्यांच्या सहाय्यानं मसाल्याच्या पदार्थांचं दळणवळण होत असे. त्यामुळे वाहतुकीला खूप वेळ लागत असे आणि अपेक्षित प्रमाणात मसाले पदार्थांची निर्यात होत नसे. त्याच कालावधीमध्ये सिल्क रूट एवढा प्रसिद्ध झाला की मंगोलियन लुटेरे व्यापाऱ्यांना वेळोवेळी लुटू लागले आणि पुढे जाऊन वेगवेगळ्या राजवटीत प्रांतांमध्ये ठिकठिकाणी कर आकारणी सुरू झाली. त्यामुळे मसाले पदार्थांची किंमत खूप वाढू लागली. त्यामुळे मसाले पदार्थांचा वापर जगातल्या प्रत्येक ठिकाणच्या फक्त श्रीमंत लोकांमध्ये होऊ लागला. पुढे जाऊन स्पेनच्या राजानं भारतीय मसाल्यांचा वापर वाईनची चव वाढवण्यासाठी केला असा उल्लेख इतिहासामध्ये आढळतो. त्या काळातील रोमन इतिहासकार थोरले प्लिनी यांनी 1900 वर्षांपूर्वी म्हटलं आहे की भारताकडून रोम चैनीच्या वस्तू आयात करत असल्यामुळे रोम मधील सुवर्ण भारताकडे जात आहे. म्हणूनच की काय भारताला सोने की चिडिया असं संबोधलं जायचं. यानंतर 1453 ते 1535च्या काळात मसाला व्यापाराचं दळणवळण मोठ्या प्रमाणात वाढावं यासाठी पोर्तुगाल आणि स्पेनच्या व्यापाऱ्यांनी सागरी जहाजांची निर्मिती करून दळणवळणासाठी सागरी मार्ग शोधला. या मार्गाला त्या काळात वास्को द गामा मार्ग आणि नंतर कोलंबस मार्ग असं संबोधलं जायचं. या सागरी मार्गामुळे मसाले व्यापार जलद होऊ लागला.
परवडणारी किंमत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मसाले पदार्थांची निर्यात होऊ लागली. त्यामुळे जगातील सर्वसामान्य लोकांपर्यंत परवडणाऱ्या किमतीमध्ये भारतातील मसाले पदार्थ पोहोचू लागले आणि जगातील श्रीमंत कुटुंबांसह सर्वसामान्य कुटुंबांमध्ये भारतीय मसाल्यांचा अप्रतिम सुवास दरवळू लागला. या काळात सागरी वाहतूक मार्गावर पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर सैनिकी जहाजांची उभारणी केली आणि भारतातून जगातील इतर देशांमध्ये व्यापारासाठी घेऊन जाणाऱ्या मसाले निर्यातदारांना जबरदस्तीनं कर आकारणी सुरू केली. एक प्रकारे पोर्तुगीज सागरी रस्त्यावर राज्य करू लागले. पुढे जाऊन तर पोर्तुगीजांनी मसाले निर्यातीसाठी गोवा प्रांत ताब्यात घेऊन तिथं समुद्रामध्ये बंदराची उभारणी केली आणि भारतातून जगातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर मसाल्याची निर्यात चालू केली. परंतु काही देशांमधील व्यापारी पोर्तुगीजांमार्फत मसाले व्यापारासाठी तयार होत नव्हते. म्हणून पोर्तुगीजांनी इसवी सन 1510 ते 1511 या काळात निर्याती व्यापाराची नियमावली बनवली आणि ते मसाला निर्यातीचा व्यापार करू लागले. नंतर गोवा प्रांत ताब्यात घेऊन आणि त्यानंतर पुढे जाऊन मलय द्वीपकल्प प्रांतातील मलाक्काची आणि मोर्तुगील बंदरं मसाले व्यापारासाठी उभारली आणि पोर्तुगीजांनी चीन व सियाम प्रांतातील व्यापाऱ्यांशी संधान बांधून इतर देशांमध्ये मसाले व्यापार वाढवला. अरबांकडून मसाल्यांची माहिती मिळाल्यावर ब्रिटिशांनीही पोर्तुगीजांना कर देऊन मसाले व्यापार सुरू केला. नंतर व्यापाऱ्यांची संख्या वाढू लागली. युरोप आणि युनायटेड किंगडम सहित सर्व जगात मसाल्यांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. प्राचीन काळापासून आजपर्यंत मसाल्याचं महत्त्व अबाधित राहिलं आहे. मसाल्यांचा वापर केवळ भोजन चवदार बनवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी बनवण्यासाठीही होतो. इतिहास काळापासून मसाल्याचे औषधी उपयोग आपल्याला माहीत आहेत आणि औषधोपचारासाठीही त्यांचा वापर केला गेला आहे. आयुर्वेदाचार्य आणि शल्यतंत्र पारंगत सुश्रुताचार्य यांची सुश्रुत संहिता तसंच चरक संहिता यासारख्या ग्रंथांमध्ये मसाल्याचे उल्लेख येतात ते यामुळेच. भारतातील हवामान आणि पावसाचं प्रमाण हे निसर्गतः मसाल्यांच्या पदार्थांच्या उत्पादनास पोषक असल्यामुळे इथं उत्पादित होणारे मसाल्याचे पदार्थ निसर्गतः अधिक स्वादिष्ट आणि सुवासिक असतात. त्यापासून सर्वोत्कृष्ट मसाले बनवले जातात. या कारणांमुळे मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन करणं, मसाले बनवणं आणि त्यांची निर्यात करणं यामध्ये जागतिक पातळीवर भारताचा वाटा 75% आहे. गेल्या 2500 वर्षांची भारतीय मसाला उद्योगाची परंपरा पुढे चालवण्यात आमची संतकृपा महिला गृह उद्योग आणि हँडमेड मसाले कंपनी 25 वर्षांपासून सहभागी आहे. तज्ञ शेफच्या कसोट्यांवर उतरलेले आमचे वेगवेगळ्या चवींचे गुणवत्तापूर्ण हँडमेड मसाले पारंपरिक पद्धतीनं डंकावर कुटून आणि प्रमाणीकरण तंत्र वापरून बनवले जातात. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील ग्राहकांचं प्रेम लाभल्यामुळे मसाल्यांच्या इतिहासातील सुवर्णपान होण्याचं भाग्य आम्हाला लाभेल असा विश्वास वाटतो.